मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे धपाटे किंवा तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता। तर इथे मी साहित्य घेतलं आहे, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, दुधी भोपळा, कोथिंबीर, कांदे, लसूण, थोडेसे जिरे, हळद, तिखट आणि मीठ। तर तुम्ही इथे वेगवेगळे पीठ पण वापरू शकता, ज्वारीचं आणि बाजरीचं, ते मी नाही घेतलं आहे। तर मी आता इथे भोपळा खिसून घेत आहे अशा प्रकारे खिसणीने। प्रमाण हे 2 माणसांसाठी आहे, 2 व्यक्तींसाठी। अशा प्रकारे भोपळा खिसून घेतलाय, तुम्ही बघू शकता। आता मी कांदा पण खिसून घेणार आहे, म्हणजे तो थालीपीठ किंवा धपाटा खाताना मध्ये लागणार नाही। थोडंसं तिखट आणि लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलंय, ते मी आता इथे ॲड करत आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि आता आपण इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीरचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता। मी इथे बेसन पीठ ॲड केलंय, त्याचबरोबर आपण गव्हाचं पीठ सुद्धा ॲड करणार आहोत लगेच। तुम्ही थोडेसे तीळ पण ॲड करू शकता। मी गव्हाचं पीठ ॲड केलंय आणि आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे। तर आता आपण धपाटे लाटून घेत आहोत। थोडंसं पीठ लावतीये कारण की त्या डोला पाणी सुटतं जर आपण पीठ नाही लावलं तर, त्यामुळे धपाटे लाटायला त्रास होतो। जर पीठ लावलं तर धपाटे लाटण्यासाठी सोपी होतात। आता हे धपाटा रेडी आहे, तर आपण भाजून घेऊया। एका साईडने भाजले, आता आपण दुसऱ्या साईडने थोडंसं भाजूया। आधीच तेल नाही लावायचे। आता तुम्ही बघू शकता धपाटं भाजत आलंय। आता तेल लावतोय आपण, त्याला थोडंसं फ्लिप करायचं आहे। तर दोन्ही साईडनी आपलं धपाटा शिजून रेडी आहे। आता हे धपाटा रेडी आहे सर्व करण्यासाठी। मी हे सर्व केले, दही, शेंगदाण्याची चटणी, लोणचं यांच्यासोबत मी सर्व केलंय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।